काय पाठाचं नाव? एक होती समयी. आणि ही समयी कोणाला म्हटलं आहे? आपण थोडीशी उजळणी करूया. कोणाला म्हटलं आहे समयी? सुजल, हॅलो. आकांक्षा, समयी कोणाला म्हटलं आहे? समयी ही कोणाला दिलेली? आवाज येत नाहीये. अनुताई, छान छान. अनुताई वाघ यांना म्हटलेलं आहे. या अनुताई वाघ यांना का म्हटलं असावं समयी? आहे की नाही? प्रश्न येतो की नाही? समयी का म्हटलं असावं? सांगता येईल? राठोड, हॅलो, आवाज येतोय ना? हो मॅडम. हा, सांगा का वाटलं असेल, का म्हटलं असेल समयी? आपल्या मनात जे उत्तर येतं ते द्यायचंय आपल्याला. समयी का म्हटलं असेल? अनुताई वाघ यांनी समाज सेवा केली म्हणून. अगदी बरोबर आहे. कारण शिक्षण हे पण दुसरं कारण सांगते. अभिराज, पेपर कसा गेला? हॅलो. हा, तर समयी का म्हटलं असेल तर शिक्षण ही अखंड, अविरत, सातत्याने, हळुवारपणे करण्याची ही प्रक्रिया आहे. कशी आहे? हळुवारपणे, सावकाशीने समजून घेण्याची प्रक्रिया आहे. आणि म्हणून शिक्षण प्रवाहामध्ये, या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनुताईंनी काय केलं की आपल्याला कोसबाडच्या, जव्हार मधील कोसबाडच्या टेकडीवर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. कोणाच्या मार्गदर्शनाखाली? ताराबाई मोडक यांच्या. बरोबर आहे. ताराबाई मोडक यांनी घेतलेलं कार्य, यांनी सुरू केलेलं कार्य, या कार्याचा वसा अनुताईंनी पुढे नेला. बरोबर आहे का? आणि घराघरात जाऊन काम केलं. आणि म्हणून त्यांना समयी अशी उपमा दिली आहे लेखकाने. की वेगवेगळ्या काय झालं, त्या आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं. कोणतं व्रत स्वीकारलं? जे असीधारा व्रत आहे. असीधारा म्हणजे, असी म्हणजे काय? तलवार. धारा म्हणजे त्याचं टोक. आणि तलवारीच्या टोकावर असणार हे शिक्षण कोणी दिलंय? हे अनुताईंनी दिलंय. कोणाला? आदिवासी समाजाला, तिथल्या लोकांना. काय करत होत? आणि त्यांनी नुसतं शिक्षण सुरू केलं नाही, नवनवे प्रयोग केले. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठीची वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग करणे. काय करणं? वेगवेगळ्या कल्पना मांडणं, वेगवेगळी क्षेत्र निवडणं. शिक्षणासाठी येणकेन प्रकारे शिक्षण चालू राहायला हवं यासाठी. त्याचबरोबर अनुताईंनी काय केलं की नवे नवे प्रयोग केले. आणि त्यांच्या फिरणाऱ्या असंख्य आदिवासी काय होतं की नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. कल्पना, वेगवेगळी क्षेत्र आणि नवे नवे प्रयोग ही कामाची त्रिसूत्री होती. कोणते? तुम्हाला असा प्रश्न येईल की अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री सांगा, तर कोणती सांगणार? वेगवेगळ्या कल्पना. लिहून घ्या, नाही अधोरेखित करा, लिहून घ्या हा प्रश्न. की शिक्षणाची त्रिसूत्री, अनुताईंच्या शिक्षणाची त्रिसूत्री किंवा कामाची त्रिसूत्री. कारण काम कोणतं करत होत्या अनुताई? ह्या शिक्षण सेवा, शिक्षण व्रत देण्याचं, शिक्षणाचा वसा देण्याचं काम करत होत्या. आता वेगवेगळी क्षेत्र, वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या कल्पना अफलातून निवडत होत्या. तुम्हाला पहा, तुमची आई रोज भाकरीच खाऊ घालती का? नाही. कधी पोळी करील, कधी भाकरी, कधी भात, कधी भातामध्ये पण वेगवेगळे प्रकार, कोबी भात, शेजवान राईस आणि चटपटा राईस, काय काय पाहिजे ते तुम्हाला करून खाऊ घालते. बरोबर आहे.
एकच नुसता भात घेतला, तांदूळ घेतले, उकडून काढले असं आहे का कधी? नाही. कधी साखर भात आहे, कधी खिचडी आहे, कधी वरण भात आहे. या सगळ्या वेगवेगळे जे पैलू आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कल्पना, आणि या कल्पना कुठे येतात? शिक्षणामध्ये आणल्या त्यांनी. कोणी? अनुताईंनी. आणि त्याचबरोबर वेगवेगळी क्षेत्र. आता कोणतं क्षेत्र? अगदी नीतिमूल्याच्या शिक्षणापासून, आदिवासी लोकांना नीतिमूल्याच्या शिक्षणापासून त्यांना शिक्षण द्यावं लागलं, आणि त्यासाठी त्यांना नवे नवे प्रयोग करावे लागले, नवनवे प्रयोग करावे लागले. आता तुम्हाला एक शब्द आला होता, एक एक खालीलपैकी पररूप संधी शोधा, आला होता का स्कॉलरशिपला? तर 1 अधिक 1 विग्रह काय वाटतो? 1 अधिक 1. दुसरा ए आहे तो लोप पावला, बरोबर आहे. आणि पहिल्या क वर काय लागली? मात्रा लागली, ए ची मात्रा, एक एक. मग संधी कोणती झाली? पहिला शब्द कायम राहिला, दुसरा शब्द लोप पावला. हे जेव्हा आपण म्हणतो ही जी संधी आहे, तसा हा शब्द आहे नवनवे, नवे नवे, नवनवे. प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री कोणती मग? वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळी क्षेत्र आणि नवनवे प्रयोग. झालं क्लिअर? क्लिअर झालं का? अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री. सुजल? हो मॅडम. छान. की कामाची त्रिसूत्री कोणती? वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळी क्षेत्र. कशासाठी? शिक्षणासाठी. सातत्याने नवे नवे प्रयोग. ही काय आहे? अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री. अभिराज बरोबर आहे का? हॅलो. आणि भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. कोणी आश्रय दिला? अनुताईंनी. कसा दिला? की कर्तृत्वाच्या पंखाखाली. एवढं मोठं कार्य कोणासाठी होतं? शिक्षणासाठी, समाजातील मुलांसाठी. आणि आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली. बघा शब्द कसा वापरलाय, मायेची ऊब दिली. म्हणजे जिव्हाळा प्रेम हे कोणासाठी दिलं? या मुलांसाठी दिलं. आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. कोणामध्ये? एका वर्गात एकच विद्यार्थी असतो का? नाही, अनेक विद्यार्थी असतात, अनेक बॅचेस बाहेर पडतात. हे फक्त प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी केलेलं कार्य आहे. कारण आपण बघतो, इमारत बांधताना पाया मजबूत असेल, पाया पक्का असेल तर इमारत चांगली उभी राहते. आणि इमारत चांगली उभी करण्यासाठी अनुताईंनी घेतलेले कष्ट, अनुताईंनी केलेले कार्य हे खूप चांगलं आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय? एक होती समयी. समयीची उपमा लेखकाने दिली आहे. त्या मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. कोणती ज्योत पेटवली? ज्ञान ज्योत. आणि म्हणून अनुताईंना काय म्हटलं आहे? अनुताईंना समयी म्हटलं आहे. हे कार्य तुम्हाला जर विचारलं की तुमचं मत काय, या पाठाच्या शीर्षकाविषयी तुमचं मत काय, स्पष्ट करा. तर हे आपल्याला सगळं कार्य त्यांचं सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. असाही प्रश्न येऊ शकतो, अनुताईंची विविध रूप काय येऊ शकतो? अनुताईंची विविध रूप, अनुताईंची कार्यक्षेत्रे, अनुताईंची प्रयोग, अनुताईंची त्रिसूत्री, असे अनेक प्रश्न आपल्याला येऊ शकतात कृतीमध्ये. कृती करताना आपल्याला पाठ वाचायचा आहे, उतारा दिलेला असतो आणि या उतार्याच्या अनुषंगानं प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. मग अनुताईंची क्षेत्रे कोणकोणती? शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका.
हे कसं कळायलंय आपल्याला? त्यांनी लिहून ठेवलंय ना, म्हणून कळतंय. मग लेखिका पण त्या होत्या रानावनात भटकणाऱ्या. बघा आता शब्द काय आलाय, रानावनात. रानावनात हे दोन शब्दात काय म्हणतात, हा जोड शब्द आहे. आपल्याला तुम्ही मराठी वाचून समजतं, पण एक खाचखळगे, व्याकरण, शब्द कसा बनला हे आपल्याला समजण्यासाठी हे पुन्हा वाचावं लागतं आणि पुन्हा हे समजून घ्यावं लागतं. रानावनात, रानावना एक शब्द झाला. तर सोडून देऊ आपण थोड्या वेळासाठी, काही वेळासाठी. आता इथे शब्दात कोणता बदल झालाय? राच्या ऐवजी व आले ना. आता दोन्ही शब्द एकच आहेत ना, ना राना वना, आहे की नाही? याला म्हणतात अभ्यस्त शब्द. काय म्हणायचं? अभ्यस्त शब्द. हे आपल्याला शिकत शिकतच शिकायचंय. मला वाटतं हे लिहून घ्यावं. रानावना, रानावनात हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अभ्यस्त शब्द. शब्दसिद्धीचा एक प्रकार आहे. आणि राच्या ऐवजी काय आले? व आले. मग थोडासाच बदल आहे ना आता दोन्ही ठिकाणी कॉमनच आहे, बरोबर आहे ना. हा शब्द दोन्ही ठिकाणी सारखाच आहे, सामान्य आहे. तुम्ही गणितामध्ये कसं कॉमन काढता, बरोबर आहे का? ए अधिक बी बरोबर, ए अधिक बी अधिक सी. आणि जर समजा याच्यामध्ये जर कॉमन फॅक्टर्स आहेत बरोबर 0, तर हे जर कॉमन फॅक्टर्स काढायचे असतील, तुम्हाला सामान्य गुणक काढायचा असेल, तर तुम्ही काय करता? सारखे शब्द एकत्र, सारख्या संख्या एकत्र घेता, कंसाच्या बाहेर ठेवता, त्यांची बेरीज करून त्यांना गुणता. अगदी तसंच आहे रानावना. तो कोणता शब्द झाला? हा अभ्यस्त शब्द. राच्या ऐवजी काय आले? व आले. आणि म्हणून भाषा हे शास्त्र आहे. काय आहे? हे भाषा हे शास्त्र आहे. रानावनात मग कोणत्या प्रकारचा शब्द झाला? अभ्यासामध्ये अंशतः बदल झालाय, थोडासा बदल झालाय. तुम्ही वर्तमानपत्र वाचता, त्याच्यात असं ना, फरक ओळखा, थोडासा बदल ओळखा, चित्र येतात खूप मोठे पुरवणीमध्ये. आणि मग हे ओळखा. रानावनात या शब्दामध्ये राच्या जागी व आले आहे, म्हणून हा प्रकार कोणता? अंशाभ्यस्त शब्द. भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयोगी ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. म्हणजे कोणतं शिक्षण दिलं? आधी दिलं औपचारिक, आणि आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं. कोणतं शिक्षण? व्यावहारिक म्हणजे अनौपचारिक, आणि औपचारिक हे शिक्षण देणं खूप अवघड होतं. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी. काय असं आवश्यक आहे? भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. आणि जर समजा तुम्ही ठरवलं की तासाला यायचंच नाही, तास घ्यायचाच नाही, मी ठरवलं, असं शक्य आहे का? नाही मित्रांनो. या मागच्या आठवड्यात तुमचे अनेकदा फोन आले, अनेकदा मेसेज आले की मॅडम आपला तास कधी आहे. आणि मलाही वाटायला खूप दिवस झाले. तर मी असं आता ठरवले की सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस 9वी साठी, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे दुसऱ्या वर्गांसाठी. कोणासाठी? दुसऱ्या म्हणजे 10वीच्या वर्गांसाठी. आणि मध्ये मध्ये व्हिडिओ करते ते 8वी साठी होईल. मग कारण हे दोन्ही 3 तास एकत्र घेतले, तर आधी हा तास घेणं आणि पुन्हा तो अपलोड करणं हे थोडस जड आहे. कारण दुसऱ्या तासाला दुसरा तास अपलोड होईपर्यंत नेट पूर्णपणे संपत, रोज रोज शक्य नाहीये. आणि म्हणून आपण असं ठरवलं की सोमवार ते बुधवार आपला 9वीचा तास राहील, आणि मग गुरुवार ते शनिवार 10वीचा तास राहील. ठीक आहे. पुन्हा सुट्टी आली, लाल सुट्टी आली, लाल ठेवा, त्या दिवशी तास होणार नाही. ज्या दिवशी रजा असेल त्या दिवशी तास होणार नाही. आणि हे तुम्ही लक्षात घ्या. किंवा कधी एखाद्या वेळेस नेट प्रॉब्लेम, शक्यतो नाहीच आहे नेट प्रॉब्लेम, पण असला तर हे थोडस ऍडजस्ट करावं लागेल. मग ही दूरदृष्टी कुणाला होती? अनुताईंना. कोणती दूरदृष्टी होती? व्यावहारिक शिक्षण देणं, त्याचबरोबर औपचारिक शिक्षण देणं.
हे खूप अवघड काम होतं आणि यात पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं शिक्षण त्यांनी दिलं. कोणाला दिलं? सर्व मुलांना देण्याचा प्रयत्न केला. कुठं? जव्हार येथील कोसबाडच्या टेकडीजवळ. आणि त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. काय हवं असतं? दूरदृष्टी आणि धडपड. धडपड, आता धड म्हणजे काय? हा पण शब्द अंश अभ्यासतात आहे बघा. धडपड, ड हे दोन्ही शब्दाच्या शेवटी लागलेले, ध आणि प हे वेगवेगळे शब्द इथं तिथं आढळले. धडपड, धड म्हणजे शरीर आणि पड म्हणजे त्याच्यात शरीर पडणे, शरीराने पडणे म्हणजे मनापासून काम करणे. आणि हे मनापासून काम करणे त्याला म्हणतात धडपड. काय त्याला की मनापासून काम करणे याला म्हणतात धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या, त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. आणि त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करताना त्यांना अडचण आली नाही, कारण त्यांनी सांगितलंच की त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती, ती म्हणजे वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळी क्षेत्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवनवे प्रयोग करणे. काय करणे? नवनवे प्रयोग करणे. हा त्यांच्या कामाचा ही त्यांच्या कामाची क्षेत्र होती, त्रिसूत्री होती कामाची. आणि म्हणून आपल्याला पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया लागतो. इमारत जेव्हा बांधली जाते तेव्हा हा पाया कसा असतो? पक्का करतात. पाणी घालून घालून हे सगळ्या करून काय करतात की त्याला पक्क केल्या जातं. आणि हे पक्का पाया असणं आणि याचं भान कधी त्या विसरल्या नाहीत. आणि म्हणून शिक्षण हे कसं असलं पाहिजे? सतत नवीन नवीन शिकण्याची इच्छा आपल्याला असली पाहिजे. शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा त्यांनी कधी ध्यास धरला नाही. आणि आपल्या मंद प्रकाशात उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. आणि म्हणून लेखिकेला काय म्हटले? धड्याला नाव काय दिले? एक होती समयी. एवढं समजलं? आता तुमची पहिली, दुसरी आणि तिसरी चाचणी झाली ना? आकांक्षा? हो मॅडम. हा, सगळ्यांनी सोडवल्यात का? हो मॅडम. छान. तर आता ज्यांनी सोडवल्यात त्यांनी शाळेत आणून म्हणजे तुमच्या जवळ ठेवा. आम्ही असं एके दिवशी चक्कर मारू आणि किंवा तुम्हाला शक्य असतं तर तुम्ही आणून देऊ शकता शाळेच्या बाहेर. गेट बाहेर आलात की मला कॉल करा, मी चाचणी तुमची मी घेऊन येईन. सर्व विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकाकडे चाचण्या जमा करायच्या किंवा विषय शिक्षकांकडे. बरं, कोणी एखाद दिवशी एखाद्याची रजा असतील तर कोणाजवळही दिली शाळेत आणून तरी चाचणी जमते. काही विद्यार्थ्यांच्या 2 चाचण्या मला मिळालेल्या आहेत. राऊतच्या आहे 3-4 जणांच्या, यशोदाची मिळाली आहे. आणखी आपल्याला अशा चाचण्या आपल्याला जमा करायच्यात. आता लक्षात राहील. लिहिल्या असतील तर फार चांगले, नसतील लिहिल्या तर परत लिहा आणि आपल्या जवळ ठेवा. लिहिल्यानंतर मला पाठवा. व्हॉट्सअपवर पाठवायची नाही, कारण कागदा हँग पडतो मोबाईल. आणि हे सगळा विचार करून आम्ही ठरवले किंवा तुमच्या भेटीला एखाद्या वेळेस येण्याची शक्यता आहे. समजलं एवढा पाठ? धन्यवाद. थांबूया आपण. उद्या परत आपला तास हाच होईल राहिलेला धडा. धन्यवाद.